तर पश्चिम उपनगरांमध्ये राम मंदिर, कोलाबा आणि सांताक्रूज परिसरात मुसळधार पाऊस बरसलाय। तीनही भागांमध्ये 200 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। मुंबईतील पावसाची सकाळी 5:30 पर्यंतची ही आकडेवारी आहे आणि सोबतच मुंबईतल्या इतरत्र भागात देखील अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। संततधार पाऊस रात्रीपासून बरसतोय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, रात्रभर पाऊस पडलेला आहे, 5:30 पर्यंतची आकडेवारी समोर आली आहे, 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे। नक्कीच एकूणच सकाळी 8:30 ते आता पहाटे सकाळी 5:30 पर्यंतची ही आकडेवारी म्हणावं लागणार आहे। एकूणच राम मंदिर परिसरामध्ये पाहायचं तर 224 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झालेली आहे। सोबतच कुलाबा असेल, सांताक्रूज असेल, इथं देखील 200हून अधिक मिलीमीटरच्या पावसाची नोंद आपल्याला झाल्याचं दिसतं आहे। सोबत सायन, विक्रोळी, विद्याविहार, चेंबूर या भागामध्ये 180 मिलीमीटर हून अधिकचा पाऊस आपल्याला नोंद झाल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं आज देखील पावसाची परिस्थिती ही अशीच राहील। जो एकूणच पावसाचा जोर आहे तो कमी जास्त आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो। मात्र एकूणच पुढील 2 दिवस चांगला पाऊस हा मुंबई आणि कोकणामध्ये सांगितला आहे आणि त्याच दृष्टीनं पाहायचं तर हा पाऊस हा म्हणावा लागणार आहे। एकूणच जे पाणी कपातीचं संकट होतं ते कुठेतरी टळतं का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर जी दृश्य पाहतोय ती माटुंगा परिसरातली आहेत आणि रस्त्यावरती प्रचंड पाणी साचलेलं आहे। गाड्यांची चाकं बुडतील एवढं पाणी या रस्त्यावरती साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे रात्रभर झालेल्या पावसानं सकाळीच मुंबईकरांची झोप उडवली आहे असं आपण म्हणू शकतो। सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, पहिल्याच पावसात ही दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी सायनमध्ये साचलेलं आहे, माटुंग्यात साचलेलं आहे। सचिनपर्यंत आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये। ही दृश्य सध्या आपण पाहतोय माटुंगा परिसरातली ट्रकची चाकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि याच पाण्यातून मार्ग काढत या सगळ्या वाहन चालकांना आपला प्रवास करावा लागतोय। रात्रभर पाऊस झालेला आहे आणि या रात्रभराच्या पावसानं सकाळीच मुंबईकरांची झोप उडवलेली आहे। प्रचंड पाणी साचलेलं आहे काही भागांमध्ये। ही दृश्य आपण पाहतोय। गाड्यांना याच पाण्यातून वाट काढावी लागतेय, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। ठाण्यातही संततधार पाऊस बरसतोय। मुंबईतही या पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये जे सखल भाग आहेत तिकडे पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रस्ते वाहतुकीचे हे चित्र आहे, तर रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। कुर्ला माटुंगा दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। या गुडघाभर पाण्यातून मुंबईकरांना वाट काढावी लागतेय, मार्ग शोधावा लागतोय। काही वृद्ध आहेत, काही तरुण आहेत जे या पाण्यातून आपली वाट शोधतात। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, पहिल्याच पावसामध्ये हे विदारक दृश्य आपल्याला पाहायला लागतंय। रस्त्यांवरती सखल भागात पाणी साचलंय। नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय की अक्षरशः पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आहे। ठिकठिकाणी मग तो सखल भाग असो किंवा मग उर्वरित भागात देखील पाणी साचलेलं आहे। किंग सर्कल परिसरामध्ये विशेष करून आपण बघतोय की अक्षरशः गुडघ्याच्या वर पाणी गेलेलं आहे आणि तिथून जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना त्याचा चांगलाच त्रास होतो। त्या संपूर्ण परिसरामध्ये पालिकेने खरं तर दरवर्षी पाणी साचतं, पालिकेकडून मोठाले पंप लावण्यात येतात। मात्र या सगळ्या उपाययोजना पालिकेच्या फोल ठरतायत का? जी नालेसफाईचा दावा पालिका करत असते, सगळे नेते मंडळी त्याची पाहणी वारचेवर करत असतात, तो फेल झालाय का असा प्रश्न खरं तर या निमित्ताने उपस्थित होता। आपण बघतोय की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किंग सर्कलचा भाग असेल, हिंदमाताचा भाग असेल किंवा मग दादर पूर्वेचा भाग असेल, तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अद्याप सकाळची वेळ, त्यामुळे वाहतूक कोंडी अद्याप इथे झालेली नाहीये। मात्र जसं जसं ऑफिस टाइम जवळ येईल तसं तसं इथे मुंबईकरांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आपण बघतोय की किंग सर्कलचा हा संपूर्ण परिसर आहे आणि अक्षरशः कमरेच्या वरती पाणी इथे गेलेलं आहे। हा सखल भाग आहे। मात्र त्या हिशोबाने पालिकेकडून उपाययोजना केल्या जातात, मोठाले पंप इथे लावलेले आहेत। मात्र पाणी इथे मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे पालिकेच्या सगळ्या उपाययोजनांवरती सध्या प्रश्नचिन्ह इथे उपस्थित होतोय। खरंय सचिन, म्हणजे नालेसफाईचा दावा किती फोल होता आणि ज्या उपाययोजना केल्यात त्या किती कुचकामी आहेत हे दाखवण्यासाठी मुंबईतला हा पहिला पाऊस आणि त्यानंतर साचलेलं पाणी पुरेसं ठरलेलं आहे। त्यामुळे मेच्या शेवटापर्यंत काम करूनही नालेसफाई पूर्ण का झाली नाही असा सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर उपस्थित करताना दिसतात। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पाणी साचले तर दुसरीकडे दादर पूर्वेमध्ये एक भलं मोठं झाड कोसळलेलं आहे।
एका गाडीवरती हे झाड कोसळल्याचं आपण पाहतोय, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. रहदारीचा रस्ता आहे, जिथे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, तिथेच हे झाड कोसळलेलं आहे. आता हे झाड बाजूला करण्याचं देखील काम महापालिकेला करावं लागणार आहे आणि एका गाडीवरती हे झाड कोसळले आणि त्या गाडीचं मात्र मोठं नुकसान या झाड पडल्यामुळे झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.